स्पेशल जी आज टुर्नामेंट होती मूकबधीरची आहे त्याच्यामध्ये मध्ये बोला तुम्ही फ्रीमध्ये सांगितलं की इतकी मोठी ऑर्गनाईज झाली पाहिजे पोईसर जिमखान्यामध्ये होय. प्रोत्साहन दिलं. पोईसर जिमखानाच्या ह्या सुंदर ग्राउंडवरती दरवर्षी मूकबधीर, ब्लाइंड आणि हँडिकॅप अशा सर्वांचा टुर्नामेंटसाठी विनामूल्य पोईसर जिमखाना ग्राउंड उपलब्ध करून देते. अशा इतक्या मोठ्या मैदानात ह्या कॅटेगरीच्या लोकांना खेळायला मिळणं ही एक खूप मोठी गोष्ट आहे. त्यांचा आनंद आपण बघितल्यावर आपल्याला किती त्यांच्यावरती दया येते आणि किंवा येते आणि परमेश्वरावरती आपल्याला अभिमान होतो का आपल्याला परमेश्वराने ठीकठाक ठेवलं आहे. आणि म्हणून अशा लोकांसाठी काम करण्याची एक संधी मिळणं हीच एक खूप मोठी गोष्ट आहे. मी आता आलो, एक तासभर इथे बसलो. मला सांगितलं साहेब तुम्ही आताही काम करता. मी बोला माझ्यासाठी हे काम सर्वात मोठं आहे, कारण ज्यांच्यासाठी कोणच येत नाही त्यांच्यासाठी नेहमी गोपाल शेट्टी धावत जाणार आणि भविष्यकाळातही ह्या समाजातील लोकांना मी मदत करत राहणार. शेखर शेरे हे कांदोली ईस्टवरून इथे आले, त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो. पोईसर जिमखान्याचे अध्यक्ष मुकेश भंडारी त्यांच्या सर्व टीमचं मनापासून अभिनंदन करतो. गेल्या अनेक वर्षापासून हा पोईसर जिमखान्याचा मैदान इतका चांगला मेंटेन ते करतायत आणि त्यामुळे ह्या समाजातील लोकांना इथं आज क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली. येणाऱ्या काळामध्ये ह्यांना अधिकाधिक मदत करण्याचा प्रयत्न पोईसर जिमखाना आणि खासदार ह्या नात्याने मी करत राहणार. सर पुण्यावरनं पण मुलगा आलेला तुम्ही जे ऐकला होता ज्याला भेटला होता पुण्यावरनं मुलं आली आहेत. ही मुलं आता हे तर मूकबधीर आहेत, हे विदेशात पण जाऊन खेळून येतात. आमच्या ते नलावडे ताई आहे, त्यांची 2 मुलं असे मूकबधीर आहेत. ती बाई कशी काय त्या मुलांना आणि ते एका मुलाचं लग्न झालं, ते मुलगी परत मूकबधीर मिळाली. म्हणजे इतक्या लोकांना घरात सांभाळणं किती कठीण होत असेल, परंतु ते नलावडे ताई त्या घरपरिवारालाही सांभाळते आणि अनेक प्रकारच्या अशा क्रिकेटच्या टुर्नामेंटचं आयोजन करत असते. ती तिची तब्येत बरोबर नसल्यामुळे ती आली नाही, तर ती पण पुढाकार घेऊन या लोकांचा मनोबल वाढवण्याचा नेहमी प्रयत्न करत असतात. परमेश्वराची कृपा आहे, कोण ना कोण पुढे येत असतं. सर ये टूर्नामेंट जो आयोजित हुआ है आज पोईसर जिमखाने की तरफ से, आप इसके बारे में बताइए क्योंकि जो मूकबधीर लोग हैं यहाँ पे जो आए थे हमने देखा कि वो कितने खुश थे. ऐसे सीरीज़ नॉर्मल तो होते ही रहती है टूर्नामेंट्स, लेकिन ऐसे स्पेशल टूर्नामेंट्स नहीं होते. पोईसर जिमखाना गए खासदार गोपाल शेट्टी के माध्यम से यहाँ पर हर साल ये टूर्नामेंट होता है और इस पार्टिसिपेंट में मुंबई, पूना और बाहर के भी जो महाराष्ट्र के जो नज़दीकी गांव है वहाँ से भी ऐसे 5-6 टीम हर साल यहाँ पर आती है और उनको यहाँ आने के बाद पूरा सुबह का नाश्ता, चाय और दोपहर का खाना ये सब यहाँ पर उनको मुफ्त में दिया जाता है सब. और उसके बाद खाली टूर्नामेंट ही नहीं होता है तो उनकी जो मेन इंचार्ज है जो नलावड़े मैडम, उनके भी लड़के लोग जैसे कि सामने पहले बताया था, उनके लड़के भी दोनों खेलते हैं और बहुत सारे दूसरे भी यहाँ पे ये हैंडीकैप. इसके बाद एक ब्लाइंड का भी यहाँ पर टूर्नामेंट होता है जो यहाँ पर पोईसर जिमखाना में खेला जाता है. ऐसे अलग अलग संस्था के लोग आके यहाँ पर जो बीएमसी के बच्चे लोग थे उनको भी पोईसर जिमखाना में मुफ्त में दिया जाता है खेलने के लिए हर साल. आप क्या कहेंगे, मतलब ऐसे जो टीम्स होते हैं बेसिकली बाहर जो देखा जाए जो भी टूर्नामेंट्स होते हैं आज के टाइम पे अमाउंट्स बड़ी होती है, लेकिन ऐसे प्रोत्साहन नहीं दिया जाता इन लोगों को कि आप उसमें हिस्सा लें, तो इनके लिए क्या कहना चाहेंगे? जैसे अभी आप बोल रहे हैं कि साल में डिफरेंट टीम्स यहाँ पे आती है पोईसर जिमखाने में. यहाँ पे जो टीमें आते हैं उनके लिए वो लोग ही जो भी प्राइज़ रखना है वो लोग ही रखते हैं. यहाँ पर पैसे का कोई भी प्राइज़ रहता नहीं, मनी प्राइज़ रहता नहीं, लेकिन हम लोग पोईसर जिमखाना की ओर से उनको जो भी मदद चाहिए वो पूरी मदद हम लोग यहाँ पर देते हैं, मुफ्त में देते हैं. सब ग्राउंड से लेकर उनको कुछ खाने की व्यवस्था है वो करके देते हैं और जो भी उनके साथ में जो उनके ये भी आते हैं मदर फादर उनके आते हैं उनको भी हम लोग यहाँ पे वो सब सुविधा यहाँ पर देते हैं.